मलखांबाला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे त्याला एक वेगळा मापदंड लागलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी उस्मानाबाद असेल किंवा भंडारा असेल किंवा गडचिरोली असेल या सगळ्या ठिकाणी जाऊन मी मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली. भारताच्या बाहेरूनही जवळजवळ 5,000 जण माझ्याकडे येऊन मलखांब शिकून गेलेले आहेत. कारण सुरुवातीला आम्ही सुरुवात केली तर केंद्र शासनाची मलखांबाला मान्यताही नव्हती. आज मलखांब हा सगळ्यावरती रामबाण उपाय आहे. आता 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. माझ्याकडे शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ आहेत ज्यांनी वयाच्या 82व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे. वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे. मोठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतील मल्लखांब या क्रीडा प्रकाराविषयी तुम्ही ऐकलं असेल. काही वर्षांपूर्वी हाच खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर असताना एका प्रशिक्षकाने त्याला जिवंत ठेवण्याचं काम केलं. ते म्हणजे मल्लखांबचे पितामह म्हणून ओळखले जाणारे उदय देशपांडे सर. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी या खेळाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांच्या याच योगदानासाठी ते पद्मश्री पुरस्काराचेही मानकरी ठरले. त्यांचा हाच प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव उदय देशपांडे. मी श्री समर्थ व्यायाम मंदिर या 98 वर्ष व्यायाम आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये मानद प्रमुख कार्यवाह आणि प्रमुख प्रशिक्षक म्हणून गेली काही वर्ष काम करतो. मी 2-2.5 वर्षाचा होतो तेव्हा आमची आई आम्हाला तिच्या वडिलांकडे घेऊन जात असे पुण्याला. तिचे वडील नारायण हनुमंत वेगे हे इंजिनियर होते. हे KEM हॉस्पिटल त्यांनी बांधलं आणि ते त्यावेळेला 75 वर्षाच्या पेक्षा जास्ती वयाचे होते. ते सकाळी 5 वाजता उठून योगासनं करत असत आणि बाकी सगळे घरातले झोपले असले तर मी मात्र उठून त्यांच्यासमोर बसून ते जसं करतायत तसं करण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा त्यांच्याही लक्षात आलं की मला ह्याच्यामध्ये रुची आहे. त्यांनी मग आईला सांगितलं की मुंबईला श्री समर्थ व्यायाम मंदिर आहे, तिकडे काळे गुरुजी म्हणून आहेत, तो उदयला त्यांच्याकडे घेऊन जा. आणि काळे गुरुजी हे या संस्थेचे पूज्य संस्थापक, त्यांनी मला व्यायामाचे धडे दिले. आणि मग ग्रॅज्युएशन झालं. केमिस्ट्री आणि बॉटनी विषय घेऊन मी BSc झालो. नोकरीला लागलो. कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये मी कामाला होतो. इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालो. मग सुपरिटेंडंट झालो. मग असिस्टंट कमिशनर झालो. आणि वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 2013 मध्ये मी डेप्युटी कमिशनर म्हणून निवृत्त झालो. तर या काळामध्ये सुद्धा दररोज सकाळी व्यायामशाळेतूनच ऑफिसला जायचं, ऑफिसमधून सुटलो की परत व्यायामशाळेत जायचं आणि रात्री घरी जायचं. हाच माझा दिनक्रम असे. व्यायामशाळेमध्ये आम्ही 2-3च मुलं करत होतो. हळूहळू व्यायामशाळेतल्या मुलींची संख्या वाढायला लागली. मग व्यायामशाळेत या बाहेर मुंबईमध्ये ठिकठिकाणी अशी प्रात्यक्षिकं दाखवायची. कुठे सत्यनारायणची पूजा असेल, कुठे कॉलेज डे आहे, कुठे गॅदरिंग आहे, कुठे स्पोर्ट्स डे आहे, त्याला मलखांब दाखवायचा. असं करून आता मुंबईमध्ये जवळजवळ 200 ठिकाणी मलखांब चालतो. आणि मग मी राज्य मलखांब संघटनेचा सचिव झालो. तेव्हा सुद्धा एक 2-3 जिल्ह्यामध्ये मलखांब होता. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहे, ती रजिस्टर्ड आहे आणि ती राज्य मलखांब संघटनेला संलग्न आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी उस्मानाबाद असेल किंवा भंडारा असेल किंवा गडचिरोली असेल या सगळ्या ठिकाणी जाऊन मी मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली, कार्यशाळा घेतल्या, माणसांना तयार केलं, संघटना बांधली, ती रजिस्टर केली आणि राज्य संघटनेला संलग्न केली. आणि मग 1987ला मी मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाचा सेक्रेटरी झालो. त्यावेळेला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश 4च अशी राज्य होते की जिकडे मलखांब चालत असे. मग मी पुन्हा प्रत्येक राज्यामध्ये जायला सुरुवात केली. त्या ठिकाणची लोक गोळा करायची, एखादं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं, वर्कशॉप घ्यायचं, मुलांना शिकवायचं, मग संघटना बांधायची, ती संघटना रजिस्टर करायची आणि ती मलखांब फेडरेशनला संलग्न करायची. आज जवळजवळ 33 राज्य संघटना आहेत की ज्या स्वतंत्रपणे रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्यांच्या राज्यामध्ये आणि त्या मलखांब फेडरेशनला संलग्न आहेत. आणि मग 1998 पासून मी भारताच्या बाहेर जायला सुरुवात केली. मग पहिल्या जपानमध्ये गेलो, मग फ्रान्समध्ये गेलो, मग इंग्लंडमध्ये गेलो. असं करत 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 आता जवळजवळ 52 देशांमध्ये मी जाऊन पोचलेलो आहे. आणि ज्या ठिकाणी मलखांब अजिबात नव्हता त्या ठिकाणी मलखांब सुरू केलं आहे.
भारताच्या बाहेरूनही जवळजवळ 5,000 जण माझ्याकडे येऊन मल्लखांब शिकून गेलेले आहेत. आणि मग मी 2016 मध्ये विश्व मल्लखांब संघटनेची स्थापना केली आणि त्या विश्व मल्लखांब संघटनेमध्ये जवळजवळ 30-35 देश होते त्यावेळेला. पण प्रत्यक्ष स्पर्धेला मात्र 15 देश येऊ शकले. पहिल्या विश्व मल्लखांब स्पर्धेतून योगेश मालवीय म्हणून एक मध्य प्रदेशमधले खेळाडू होते, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. हिमानी परब नावाची समर्थ व्यायाम मंदिरची विद्यार्थिनी आहे, तिला अर्जुन पुरस्कार मिळाला. एक सागर ओव्हाळकर म्हणून मुंबई उपनगरचा मल्लखांबपटू आहे, त्यालाही अर्जुन पुरस्कार मिळाला. आणि आता गणेश देवरुखकर यांना पार्ल्याचे प्रशिक्षक आहेत, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. म्हणजे एका परीने मल्लखांबाला राजमान्यता मिळाली, एक राजकीय मोहर त्याच्यावरती उमटली गेली. प्रामुख्याने मला स्वतःला मल्लखांबाचे खूप फायदे जाणवले. म्हणजे मल्लखांबामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते. मल्लखांबामुळे ग्रास्पिंग वाढतं, की तुम्हाला पटकन एखादी गोष्ट समजू शकते. एक डिसिजन मेकिंग म्हणा किंवा एक सकारात्मक विचारातली म्हणा. आणि अर्थात शारीरिक तर सगळे फायदे आहेतच, की स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एंड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्यात शारीरिक आणि मानसिक कुवती वाढतात, ज्याचा इतर खेळातही खूप चांगला फायदा होतो. म्हणजे मल्लखांब चांगला करणारा दुसरे खेळ सुद्धा सहजरित्याने आत्मसात करू शकतो. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे शारीरिक कुवती वाढवतानाच आपण फक्त हातापायाचे बाह्य स्नायूच नव्हे, तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था या अंतर्गत संस्थांची कार्यक्षमता सुद्धा वाढवतो. आणि प्रामुख्याने इम्युनिटी वाढवतो. म्हणजे डिसीज रेझिस्टन्स पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती वाढवली जाते. आज मल्लखांब हा सगळ्यावरती रामबाण उपाय आहे. आणि त्यामुळे या मल्लखांबाचा प्रचार आपण अगदी तळागाळाच्या मुलांपासून ते शाळेतल्या मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत केला पाहिजे. एक सशक्त भारत, समर्थ भारत हे बनवण्यासाठी मल्लखांबाचा खूप चांगला आपल्याला उपयोग करून घेता येईल. या दृष्टीने मग मी भारतभर भ्रमण केलं. सगळ्या ठिकाणी जिकडे जिकडे संधी मिळेल तिकडे आदिवासी वनवासी विभागांमध्ये म्हणा, आसाम, अरुणाचल, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, नॉर्थ ईस्टमध्ये सगळीकडे म्हणा, जिकडे संधी मिळेल तिकडे गेलो, त्यांना शिकवलं, त्यांच्यामध्ये गोडी निर्माण केली. आणि परत मी आल्यानंतर सुद्धा तिकडे चालू राहील असं बघितलं. आज जिकडे जिकडे मी चालू केलं ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी आज सुद्धा तो मल्लखांब सुरू आहे. कारण सुरुवातीला आम्ही सुरुवात केली तर केंद्र शासनाची मल्लखांबाला मान्यताही नव्हती. त्यांचं म्हणत होतं मल्लखांब काही खेळ आहे का, जसं दंड बैठक आहे तसं तो एक व्यायाम आहे, त्याला खेळ म्हणून मान्यता कशी देता येईल. वास्तविक आम्ही इतकी वर्ष मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा घेत होतो. सुरुवातीला जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा व्हायच्या. त्यानंतर मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. मग मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने प्रतिवर्षी वेगळ्या ठिकाणी मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. सुरुवातीला 2 वर्ष उज्जैनमध्ये झाल्या, त्याच्यानंतर मुंबईत झाली, मग बडोद्याला झाली, मग झाशीला झाली, मग अमृतसरमध्ये झाली, मग भरतपूर राजस्थानमध्ये झाली, कन्याकुमारीला झाली. अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्ही त्या स्पर्धा घेतल्या की जेणेकरून अख्ख्या भारतामध्ये मल्लखांबाबद्दलची माहिती पोहोचवली जावी. पण तरी सुद्धा केंद्र शासनाकडनं मल्लखांबाला काही मान्यता मिळत नव्हती. शेवटी मी सगळे खासदार जे होते त्या खासदारांकडे जाऊन त्यांना मल्लखांबाचं महत्त्व सांगून त्यांच्याकडून पत्र घेतली की मल्लखांबा आपला इतर देशी असेल, पारंपरिक मराठमोळा प्रकार आहे, त्याला आपण केंद्र शासनाची मान्यता द्यावी अशी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या नावाने पत्र घेतली आणि ती त्यांना दिली. शेवटी मोहन रावले नावाचे मध्य मुंबईचे खासदार होते, त्यांनी हा प्रश्न पार्लमेंटमध्ये विचारला, इज द गेम ऑफ मल्लखांब रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग टू प्रमोट दिस गेम अब्रॉड. त्यावेळेच्या क्रीडा मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही मल्लखांब फेडरेशनकडून काही माहिती मागवली आहे, ती माहिती मिळाल्यानंतर याच्या रेकॉग्निशनबद्दलचा आम्ही निर्णय घेऊ. पण मीच फेडरेशनचा सेक्रेटरी होतो, माझ्याकडे कुठलीही माहिती तोपर्यंत मागितली नव्हती. नंतर त्यांचं पत्राला आम्ही सगळी माहिती सबमिट केली. पण धोकादायक काय त्यांचं विधान होतं की टू प्रमोट द गेम अब्रॉड इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्सर्न फेडरेशन अँड नॉट ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे चायना वुशूसाठी, जपान जुडोसाठी, कोरिया टायक्वांडोसाठी, मलेशिया सेपक टायक्वांडोसाठी प्रत्येक देश आपापल्या खेळाला पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे, खूप प्रयत्न करत आहेत. आणि आमचं सरकार मात्र म्हणते ती आमची जबाबदारीच नाही, ती फेडरेशनची जबाबदारी आहे. पण तरीसुद्धा मी त्याचा ध्यास सोडला नाही. मी सातत्याने प्रयत्न करतो. जसे
क्रीडा मंत्री बदलतील तसे तसे त्यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा आपलं सगळं गाभाण्याताना मांडायचं, सगळं सांगायचं. शेवटी 1996 मध्ये मोहन रावले मला म्हणाले, उदयराव तुम्ही उद्याच्या उद्या दिल्लीला या. आणि मी दिल्लीला गेलो. त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन मुकुल वासनिक त्यावेळेला क्रीडा मंत्री होते, त्यांना भेटलो. त्याने सगळं दाखवलं. 1 तासभर आमची चर्चा झाली. आणि त्याच बैठकीत त्यांनी मला पत्र दिलं, Malkham Federation of India headed by Uday Deshpande is recognized by this Department of Sports and Youth Services. आणि मग आम्ही तसेच तडक रेल्वे मिनिस्ट्रीमध्ये गेलो. सुरेश कलमाडी तेव्हा रेल्वे मिनिस्टर होते. त्यांनी मलखांबाला एक रेल्वे मान्यता दिली, म्हणजे मलखांबपटूंना नॅशनल्सला वगैरे खेळायला जाण्यासाठी रेल्वे कन्सेशन्स मिळायला लागली. 1998ला मग इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने मलखांबाला मान्यता दिली. त्यांनी अजून संलग्नता दिलेली नाही, एफिलिएशन दिलेलं नाही, फक्त रेकग्निशन दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं, तुमची इंटरनॅशनल बॉडी ज्या वेळेला आमच्या इंटरनॅशनल बॉडीकडनं ॲफिलिएट होईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला मान्यता देऊ. तो दिवस अजून यायचा आहे. पण आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. ऑल इंडिया इंटरव्हर्सिटीमध्ये मुंबई विद्यापीठात संघ जात नव्हता, तो जायला सुरुवात झाली. मग जिम्नॅस्टिकच्या प्रत्येक इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेच्या वेळेला मी मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवायला लागलो. मग मुलींच्या रोप मलखांबाला सुरुवात झाली. काकतीय युनिव्हर्सिटीमध्ये वरंगळमध्ये पहिल्यांदा स्पर्धा झाली आणि त्याच्यात तीन संघाने भाग घेतला. तर तिन्ही संघांना मीच प्रशिक्षण दिलं होतं. 1984 साली बडोद्याला राष्ट्रीय मलखांबाची स्पर्धा झाली. त्याच्यात मी पहिल्यांदा मुलींसाठी दोरीचा मलखांब सुरू केला. त्याच्यात सुद्धा गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा 3 संघाने भाग घेतला होता. आणि या तिन्ही संघातील जे खेळाडू मुली होत्या त्यांना मीच प्रशिक्षण दिलं होतं. त्यामुळे एकदा ह्या गोष्टी सुरळीत अशा सुरू झाल्या. आणि आता तर 2 विश्व अजिंक्यपद स्पर्धा झाल्यामुळे मलखांबाला एक वेगळं महत्त्व आलं. नाव इट इज नोन ॲज फास्टेस्ट ग्रोईंग स्पोर्ट इन द वर्ल्ड. अगदी नायजेरिया, उरुग्वे ह्याच्यासारखे देश सुद्धा आता मलखांबाकडे चौकशी करायला लागलेत की आमच्या देशामध्ये आम्हाला मलखांब चालू करायचा आहे, तो कसा करता येईल. नाही, प्रामुख्याने 2004 मध्ये पहिल्यांदा आम्ही जर्मनीला गेलो आणि त्या ठिकाणी मी, अदिती देशपांडे आणि नीता ताटके अशी 3 जण गेलो होतो. आणि तिकडच्या मुलांना मलखांब शिकवला. आणि मग शेवटी या 2 जणी आणि जर्मन मुलं यांचं एक सामुदायिक प्रात्यक्षिक झालं. प्रात्यक्षिक 45 मिनिटाचं आणि मग 15 मिनिटं प्रश्नोत्तरांचा तास असतो की याच्याबद्दल कोणाला काय विचारायचं आहे का. त्यावेळेला डॉक्टर जॉर्ज लेशनर नावाचे गृहस्थ तिकडे आले होते. त्यांनी भारतामध्ये जर्मनीचा राजदूत म्हणून काम केलं होतं. त्याने हा प्रश्न विचारला मला, मिस्टर देशपांडे, तुम्ही एवढे लांबून या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला मलखांब शिकवायला, पण तुम्हाला असं नाही का वाटत की जर्मन देश खेळामध्ये खूप अग्रेसर आहे, आम्ही थोडा इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला भारतीयांना मागे टाकून आम्ही मलखांबमध्ये पण खूप पुढे जाऊ. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की स्पर्धात्मक फक्त विचार केला तर कदाचित तुम्ही म्हणताय ते शक्य होईल, पण त्यापेक्षा जास्त मलखांबाचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याचा मुलांवरती, महिलांवरती, पुरुषांवरती होणारे परिणाम आहेत, ज्याच्यातून त्यांना एक समर्थ व्यक्तिमत्व लाभू शकतं, ते करण्याची आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही एवढं लांब आलेलो आहे. आणि हे करताना आम्ही जर्मनीमध्ये त्यांना एवढं आवडलं, पुढची 16 वर्ष दरवर्षी आम्ही जर्मनीत जात होतो. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तिकडे 50-50 मुलांची 2 शिबिरं लागायची. म्हणजे एका शिबिरामध्ये 50 मुलं, अशी एका वर्षात 100 जर्मन मुलं शिकायची. आता 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. आणि मलखांब शिकवताना आम्ही मलखांबावरच्या ज्या उड्या आहेत त्या सगळ्या उड्यांची नावं बदललेली नाही आहेत. म्हणजे साधी उडी, उलटी अडी, 2 हाती, बजरंगी, खांदी, या सगळ्या उड्यांची नावं तीच ठेवली. बाणे गुरुजी पकड. आणि त्यामुळे ती मुलं सुद्धा ते मलखांबाच्या उड्या म्हणताना ह्याच नावाने त्या ओळखल्या जातात. त्यांच्या रायटिंगमध्ये सुद्धा त्याच उड्या तशाच पद्धतीने येतात. आणि प्रत्येक सत्राचा शेवट जो असतो तो आम्ही एक साथ नमस्ते 1 2 3 4 असा घेतो. आणि मग शेवटी कवायत विसर्जन 1 2 3 1 2 3 1 2 3 जय हिंद असंच करून करतो. ती मुलं सुद्धा जय हिंद म्हणूनच त्यांच्या प्रत्येक सत्राचा शेवट करतात. अशा रीतीने ही एक भारताची एक सॉफ्ट पॉवर आपल्याला असं म्हणता येईल की हे केवळ खेळ किंवा केवळ क्रीडा प्रकार असं नाहीये, तर आपल्या भारताची संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक मोठा पर्याय आहे. त्याचा आपण चांगला वापर केला पाहिजे असं मला वाटतं. नाही, पुरस्कार मिळाला काय, पुरस्कार नाही मिळाला काय, काम तर चालू राहणारच आहे. फक्त आता असं वाटतं की मलखांबाला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे त्याला एक वेगळा मापदंड लागलेला आहे. आणि त्यामुळे आता
आपल्याला जी कामं बाकी आहेत, आत्तापर्यंत केलेलं काम खूप आहे, पण ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अजून काम बाकी आहे, की मलखांबावर खोल असं संशोधन व्हायला पाहिजे. जसं बॉडी बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या शरीराच्या स्नायूंसाठी वेगवेगळी मशीन्स असतात आणि इकडे एकच मशीन, एक दोरी किंवा एक खांब, पण त्याच्यावरती शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम देण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्याचा एक स्टडी, चांगला त्याच्यावर संशोधन अभ्यास झाला पाहिजे. तसंच आज आपण म्हणतो मलखांब खूप वाढला पाहिजे, पण वाढला पाहिजे तेवढे प्रशिक्षक निर्माण झाले पाहिजेत. आज इतिहास, भूगोल किंवा भाषा विषय असतील किंवा गणितशास्त्र असेल, यातले शिक्षक जर चांगले नसतील तर काय होईल, फार फार तर मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळतील. परंतु मलखांबाचा शिक्षक चांगला नसेल तर तो खेळाडू वरून पडण्याची शक्यता, हातपाय मोडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे चांगले प्रशिक्षक निर्माण होण्याची गरज आहे. मग चांगले प्रशिक्षक निर्माण होण्यासाठी प्रशिक्षकांचे वर्ग घेतले पाहिजेत, प्रशिक्षण वर्ग. मग हे ठिकठिकाणी व्हायला पाहिजेत. आज मध्य प्रदेशसारख्या खेळाने मलखांबाला दत्तक घेतलेलं आहे, कारण मध्य प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज मलखांब जाऊन पोहोचलेला आहे. त्या ठिकाणी अकॅडमी चालू करणं, त्यांना सगळी इक्विपमेंट देणं आणि त्या ठिकाणी प्रशिक्षकाची नेमणूक करणं. मग मलखांब हा जर खेळ महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रात का नाही अजून झालं, हे महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षक निर्माण होतील. शालेय अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी मलखांबाचा एक समावेश केला पाहिजे. मुलांनी त्या वयापासून शिकलं पाहिजे. असं नाही की मलखांब फक्त लहान मुलंच करू शकतात. माझ्याकडे शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ आहेत, ज्यांनी वयाच्या 82व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या 89व्या वर्षी 2019 मध्ये जेव्हा आम्ही मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली, त्याच्यात त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. त्यामुळे कुठल्याही वयाच्या पुरुषाला, महिलेला मलखांब शिकता येतो. प्रामुख्याने तुम्हाला आवडेल अशा एखाद्या गोष्टीची निवड करा आणि त्याच्यामध्ये सर्वस्व झोकून जास्तीत जास्त कशी प्रगती करता येईल, तो खेळ असेल किंवा ती एक कला असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, त्याला संजीवनी कशी देता येईल, याचा प्रयत्न करा. सुरुवातीला खूप अडीअडचणी येतील. मला सुद्धा काही कमी अडचणी आल्या असताना लोक म्हणायचे, देशपांडे तुम्ही मलखांब कशाला शिकवता, तुम्ही जिम्नॅस्टिक सारखं शिकवा. आज जिम्नॅस्टिक आंतरराष्ट्रीय खेळ आहे, तुमचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय जातील. म्हटलं, जो खेळ आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलेला आहे त्याच्यापेक्षा जो खेळ आपला आहे आणि तो गेलेला नाही त्याला पोहोचवणं आपलं काम आहे. आणि त्याप्रमाणे मी त्याच्या मागे लागलो. तसं किमान पक्षी मलखांबासारखे जे खेळ आपले आहेत त्याच्यासाठी मागे लागून त्याच्या जास्तीत जास्त प्रत्येकाने मलखांब शिकावा आणि तो जास्ती पसरवण्याचा प्रयत्न करावा, असं मला वाटतं. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. ताप आहे, सर्दी आहे, डोकेदुखी, मळमळ आहे, मन काही स्थिर नाही, शरीर सगळं दुखतं आहे. औषध, पाणी, गोळ्या, मलम याचा काही फायदा नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. सुदृढ बाहू, दंड बळकट, मांड्यांनाही पट आहेत, रुंद छाती, सिंहकटी, प्रमाणबद्ध शरीर आहेत. काडी पैलवान, पाप्याचा पितर, देह दुर्दशा बघवत नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. मूक, बधीर, अंध, अपंग, मतिमंदांनाही वाव आहे. जमेल तेवढंच केलं तरी प्रशंसेला वाव आहे. स्वविश्वास, रंजन, व्यायाम कशातच कमी नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. खो खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत. देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत. दम, ताकद, लवचिकता व कसा वाचून चालत नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे. वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे. मोठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. आपल्या पारंपरिक खेळाची ओळख अशीच कायम ठेवायची असेल तर प्रत्येकाने जिद्दीने पुढाकार घेण्याची खरंच गरज आहे. हा संदेश आज आपल्याला उदय देशपांडे सरांनी दिलाय. आजच्या या भागात आपण इथेच थांबूयात आणि नव्या माहितीसह आपण भेटूयात पुढच्या भागात.